श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 22 तारखेला गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थीही आलेली आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला आपण संकष्टी चतुर्थी तिथीही साजरी करत असतो आणि या दिवशी सर्व देवी देवतांमध्ये प्रथम पूजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांची विशेष पूजाही आपण करत असतो आणि त्याचप्रमाणे उपवाससुद्धा करत असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी विघ्न दूर करणाऱ्या श्री गणपती बाप्पांचे पूजन आपण जर केले तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख हे दूर होतात आणि सुखसमृद्धी ही आपल्याला प्राप्त होत असते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील संकटे ही तर दूर होतातच, पण त्यासोबतच ऐश्वर्य सुख सौभाग्यामध्ये ही आपल्या वाढ होते आणि आपल्या आयुष्यामध्ये शांतताही बनून राहते आणि आपल्या पुण्याचा साठा हा सुद्धा वाढतो. श्रावण महिन्यातल्या सोमवाराला आणि त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या तिथीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या संकष्टी चतुर्थीला सुद्धा आहे. श्रावण महिना हा अत्यंत परमपावन असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या व्रतवैकल्यांना आणि त्यासोबतच सणावारांना सुद्धा खूप महत्त्व हे दिलं गेलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की या संकष्टी चतुर्थीला, श्रावणी संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही कशी करायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या काही समस्यांपासून मुक्तता मिळण्यासाठीच आपल्याला कोणते खास उपाय हे संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या आयुष्यामध्ये कोणती समस्या ही जर कायम येतच असेल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश हे मिळत नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी या असतील किंवा जर तुम्ही सारखे आजारी पडत असाल किंवा तुमचे मुलंही सारखी आजारी पडत असतील, आरोग्याबाबतच्या काही तक्रारी जर तुम्हाला असतील किंवा तुमच्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षित यश हे मिळत नसेल, तर यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठीच काही महत्त्वपूर्ण उपाय जर आपण श्रावण संकष्टी चतुर्थीला केले तर या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या नक्की दूर होतील. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की श्रावण संकष्टी चतुर्थीला गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही कशी करायची आहे आणि कोणते खास उपाय हे करायचे आहेत. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपले स्नान वगैरे आपल्याला आटपायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जी रोजची देवपूजा आहे ती करायची आहे. गणपती बाप्पांच्या आपल्या देवघरामध्ये असलेल्या मूर्तीची आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही तांब्यामध्ये घेऊन अभिषेक हा करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा करू शकतात. हा अभिषेक करत असताना जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणत हा अभिषेक करता आला तर अतिशय उत्तम आणि जर वेळ तुमच्याकडे नसेल जास्त तर तुम्ही 11 वेळा ओम गणपते नमः ओम गणपते नमः असं म्हणत सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक हा करू शकतात. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला स्वच्छ पुसायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये पुन्हा ती आपल्याला स्थापित करायची आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन अष्टगंध आणि त्याचबरोबर अक्षदाया लावायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचा आवडतं फूल जास्वंदाचं फूल लाल फूल हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच 21 दुर्वांची जोडीसुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला आवर्जून अर्पण ही करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना धूपदीप हा आपल्याला ओवाळायचा आहे आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तनही पठण करू शकतात किंवा 11 आवर्तनसुद्धा करू शकतात आणि तितकंही जर वेळ नसेल तर 1 वेळा तरी तुम्ही गणपती अथर्वशीर्ष हे जरूर पठण करा आणि सकाळी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा आणि संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य हा जरूर गणपती बाप्पांना दाखवा आणि संध्याकाळी मोदकांचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणपती बाप्पांची आरतीसुद्धा जरूर करा. आणि संकष्टी चतुर्थीचा उपवास हा धरत असताना जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा आपल्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा आहे आणि चंद्रोदय झाल्याबरोबर सर्वात प्रथम आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि चंद्रदेवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास हा सोडायचा आहे. तर या पद्धतीने या श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. आणि आता कोणते खास उपाय हे आपल्याला या संकष्टी चतुर्थीला करायचे आहे हेच आता आपण जाणून घेऊया. जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची समस्या अडचणी या कायम येतच असतील, एक झाली की एक अडचण ही जर तुमच्यासमोर येतच असेल तर या समस्येतून बाहेर पडण्यासाठी संध्याकाळी हातपाय धुवून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची यथासांग पूजा ही तुम्हाला करायची आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे आणि गणपती बाप्पांची यथासांग पूजा ही करायची आहे आणि मंदिरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांना दुर्वा आणि लाल फूल हे तुम्हाला जरूर अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरीच
गणपती बाप्पांची यथासांग पूजा करायची आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुम्हाला ज्या काही समस्या येत आहेत त्या दूर व्हाव्यात याकरता गणपती बाप्पांना प्रार्थना ही हात जोडून करायची आहे। असं केल्याने गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी या वारंवार येत असतील त्या दूर होतील आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल। त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नसेल, तुमच्या कामात तुम्हाला यश हे मिळवायचं असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाईला थोडासा गुळ हा खाऊ घालावा। असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश हे मिळेल। आणि तसंच जर तुमच्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षित यश हे मिळत नसेल तर या दिवशी एक हळकुंड घेऊन एक लेकूरवाळं हळकुंड हे घ्यायचं आहे आणि ते एका धाग्यामध्ये आपल्याला गुंडाळायचं आहे आणि ती बांधलेली लेकूरवाळी हळद आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहे। हा छोटासा उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे हे नक्कीच होतील। तुमच्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षित यश हे नक्कीच मिळेल। आणि तसंच पुढचा उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला तुमची सुखसमृद्धीही वाढवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडी हळद ही टाकायची आहे आणि हे हळद मिश्रित पाणी तुम्हाला गाईच्या पुढच्या दोन्ही पायांवर अर्पण हे करायचे आहे। असे केल्याने तुमच्या सुखसमृद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल। तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या आर्थिक समस्या या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल, बरकतही येईल। आणि जर तुमचे मुलं हे आरोग्याच्या कारणांमुळे खूप त्रासलेले असेल, तुमची मुलं ही जर सतत आजारी राहत असतील, अगदी थोड्या दिवसांमध्ये तुमची मुलं ही आजारी पडत असतील तर या आजारपणामुळे त्यांचे कुठलेच काम ही व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे। तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय आणि तिचं वासरू असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्या गाईला आणि वासराला हिरवा चारा हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी खाऊ घालायचा आहे। हा उपाय तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता। तुम्ही सुद्धा जर कायम सतत आजारी राहत असाल तर तुम्ही सुद्धा हा उपाय तुमच्या स्वतःसाठी सुद्धा करू शकतात। हा उपाय केल्याने तुमच्या मुलांचे आरोग्य हे सुधारेल आणि जर तुमचे आरोग्य खराब असेल तर तुमचे सुद्धा आरोग्य हे सुधारेल आणि तुमच्या मुलांची शिक्षणात प्रगती होईल। तर याप्रमाणे अगदी छोटे पण अत्यंत प्रभावी असे उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जरूर करा। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्येनुसार तुम्ही संकष्टी चतुर्थीला उपाय हा नक्की करा। यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती दिलेली आहे की श्रावण संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही कशी करायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत त्यानुसार आपल्याला कोणते उपाय हे करायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती ही दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांची पूजा आणि सेवा करून मी जे हे उपाय सांगितले आहे ते नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।